ओम सर्वदेवमये देवी लोकानां शुभनंदिनी मातर्मामाभिषितं सफलं कुरुनंदिनी। हा कामधेनुचा मंत्र आहे। श्रोते हो नमस्कार, मी सौ मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझ्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना। आज आपण वसुबारस या दिवाळीच्या सणामधील पहिल्या दिवशी जो येणारा हा सण आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत। पूजा कशी करावी, त्याचे महत्त्व, पूजेचा मुहूर्त व कहाणी या सर्वांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी वसुबारस पूजन करायचं आहे। पूजेचा मुहूर्त सायंकाळी सवत्स म्हणजे गाय व वासरू या दोघांचीही पूजा करायची आहे। तिच्या पायावरती अर्घ्य देऊन हळदी, कुंकू, फूल किंवा गायीला आणि वासराला हार घालून तिची विधिवत पूजा करायची आहे। दोघांनाही औक्षण करायचं आहे। उडदाच्या वड्याचा नैवेद्य किंवा बाजरी, गूळ यांचा नैवेद्य किंवा पुरणपोळी असा नैवेद्य दाखवायचा आहे। गायीला प्रदक्षिणा घातली तरीही अतिउत्तम। हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। समुद्र मंथनाच्या वेळी ज्या कामधेनू बाहेर आल्या त्यातली एक नंदा नावाच्या गायीची आपण वसुबारस या दिवशी पूजा केली जाते। गाय वासरू नसेल तर प्रतिकात्मक चित्र किंवा रांगोळीचा छापाही मिळतो, त्याची पाटावरती रांगोळी काढून त्याची पूजा करावी। या पूजनाने घरात अन्न व धान्य याची कमी पडत नाही, उत्तम आरोग्य लाभते, मुलांचे आरोग्य सुदृढ होते। या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो। दारात सडा रांगोळी करावी, सगळीकडे दिवे प्रज्वलित करावे, आकाशकंदील लावावे। वसुबारस या दिवशी गव्हाचे व मुगाचे अन्न खाऊ नये। बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गवाराच्या शेंगाची भाजी हे खाण्याची प्रथा आहे। आता पूजा संपन्न झाल्यावरती आपण कहाणी पण ऐकायची आहे। याच दिवशी रमा एकादशीही आलेली आहे, त्यामुळे विष्णू उपासनाही तेवढीच महत्वाची आहे। जसे विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र हे वाचावे, विष्णूंना तुळस अर्पण करावी, विधिवत त्यांची पूजा करावी। वसुबारसेची कहाणी। एका आटपाट नगरात एक कुंप्याची वृद्ध स्त्री राहत होती। तिला एक सून होती, गाई गुरु होती, ढोरमशी होत्या, गवाळी मुगाळी वासरू होती। अश्विन महिना आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी ती वृद्ध स्त्री सकाळी उठली, शेतावर जायला निघाली। तेव्हा सुनेला हाक मारली व म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवरती जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गवाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगून शेतावरती गेली। सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले। गोठ्यात गवाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती। त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली। दुपारी सासू आली, सुनेनं पान वाढलं, तांबडं मांस दृष्टीस पडताच सासूनं हे काय केलंस असं विचारलं। सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरून गेली, ही चूक घडली, पण जाणून बुजून नव्हे, ते हे सासूनं जाणलं। ती तशीच उठली, देवाजवळ आली, देवाची मनोभावे प्रार्थना केली, देवा, हा सुनेच्या हातून चुकून अपराध घडला आहे, तिला ह्याची क्षमा कर, गायीची वासरं जिवंत कर, नाही तर मी संध्याकाळी आपला प्राण देईन। श्रद्धायुक्त अंतकरणाने तिने देवाची करुणा भागली। ती निश्चयपूर्वक तिथंच बसून राहिली। तिचा तो दृढ निश्चय देवानं पाहिला, शुद्ध हृदय जाणलं। पुढे संध्याकाळी गायी आल्या तर गोठ्यात वासरं नाहीत हे पाहून त्या हंबरडा फोडू लागल्या। देवाला चिंता पडली। देवानं गायींचा वात्सल्यभाव जाणला आणि गायींची वासरं जिवंत केली। ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली। गायींचे हंबरडे बंद झाले। सासूला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं। नंतर त्यांनी गाई वासरांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले। नंतर आनंदाने जेवली आणि सुखी समाधानी झाली। तशी तुम्ही आम्ही हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सुफल संपूर्ण। धन्यवाद।